काय ग? काय प्रत्येक वेळी परत जातो ना किती सामान वाढवतेस ग त्याचं? बॅग जड झाली नुसती. हा तू ट्रॅक सूट आणि शूज आणलेस ना त्याच्यामुळे निम्मी बॅग भरली. ए त्याबद्दल काही बोलायचं नाही. हिरोचा मुलगा हिरोच दिसला पाहिजे. तर हिरो दार उघडा. थँक्यू हिरो म्हणल्याबद्दल. आलोच. अरे हियर इज ब्युटिफुल यंग लेडी विथ सिल्वर स्माइल. ये ना. थँक्यू. सगळे बेडरूम मध्ये. अरे बस. मीका हाय. ये कशी गं. आहेस? मी ठीक आहे. माऊचं पॅकिंग चाललंय. ए बाई आमच्या समोर माऊ म्हणू नकोस हं त्याला. ते त्याचं आणि तुझं सिक्रेट आहे असं त्याला वाटतं. आणि तुझ्याशिवाय कोणाची हिंमत नाही होणार त्याला माऊ म्हणायची. उद्या जाणार ना मिहीर? हो ना ग. 2-4 दिवस अगदी चुकल्यासारखं होईल. पण तू आत्ता इकडे कशी काय? खरं तर किटीला भेटायला चालले मी. म्हटलं जाता जाता तुमची पण धावती भेट घ्यावी. किटीला भेटायला? ग्रेट. हो तेही सांगायचंच होतं मला. काय? किटीला देऊया आपण दुसरा चान्स. खूप छान आणि समजूतदार निर्णय घेतलायस. माझं मलाच पटलंय आता की किटी प्रेग्नंट राहिली नाही यात काही तिचा अपराध नाहीये. खरंच जाऊन भेट तिला. ती सुद्धा खूप टेन्शनमध्ये असेल. एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली आहे का? किटीचा विषय निघाल्यापासून मी एक शब्द सुद्धा बोललो नाहीये. लक्षात येते का तुमच्या? आज तू पण ना. असंच आहे बाई, हो की नाही? वाई ते नाही का? चच्चू मी जे आता विचारेन त्याचं उत्तर फक्त डोळ्याने देशील. नेक्स्ट मंथ तू मम्मी बरोबर मला भेटायला येशील. रोज फोन करशील. छोटं बाळ आलं तरी तू माझ्यावर प्रेम करशील. आता काय विचारू? आता ए बाळा तुझी लाडकी मामी आहे ना आता ओव्हर म्हणून टाक. हो. आणि तिला मला घेऊन किटीकडे जायचंय. उशीर होईल मला. वर मग बस बस झाला आता. अगं आशू, वहिनीला कधी ना कधी हे कळणार होतच ना. हा आता ती अशा पद्धतीने कळली याचं मलाही वाईट वाटतंय. अगं पण तुला खरं सांगू का, दादानी हे सगळं ना वहिनीला आधीच सांगून टाकायला हवं होतं. दादाची चूक आहे. आता हे सगळं बोलून काय उपयोग? वहिनीने जे मला सांगायचे ते सांगितले. म्हणजे मला घर सोडून जायला सांगितले तिने. काय? आणि यावर दादा काहीच नाही बोलला? तू कुठल्या तोंडाने बोलणार बिचारा? तरी माझी बाजू घेतली त्याने. मग म्हणूनच 1 आठवड्याची मुदत देते असं म्हणाली वहिनी. रोहन मी आता काय करू? कुठे जाऊ? हे पोलिसांचं प्रकरण नसतं तर मी सरळ जालन्याला निघून गेले असते. अगं ते नसतं तर तुझ्यावर ही वेळच आली नसती. पण तू काळजी नको करू. किटीचं घर आहे ना. नाहीतरी ती एकटीच राहते अगं तिथे. रोहन किटीचं काय झालं रे? रिपोर्ट? निगेटिव्ह. म्हणजे किटी प्रेग्नंट नाही राहिली. आणि वर त्या नमिता प्रधाननी पण जाम तमाशे केले. म्हणजे तिचं म्हणणं आता आम्हाला नकोच सरोगेट मदर. मग काय त्याचंच तर टेन्शन आलंय किटीला.
मी माझ्याच प्रॉब्लेम्समध्ये इतकी गुरफटले की किटीचा विचारच आला नाही रे डोक्यात. ती पण खूप नर्वस झाली यार. आणि तुझ्या ह्या अशा प्रॉब्लेमच्या वेळेस ती तुझ्या सोबत असायला हवी होती ना. नाही नाही, माझं पण दुर्लक्ष झालंय तिच्याकडे. मी तिला भेटून येते जाऊन. नुसतीच भेटू नको, गरज पडलीच तर तिथेच जाऊन राहा. नको रोहन, वहिनी रागाच्या भरात बोलली असेल असं मला वाटतं. मग आता वहिनीचं टेन्शन नको घेऊ, ओके? मला सांग, तुला आत्ता किटीला भेटावंसं वाटतंय का? हां, मग तू जा तिच्याकडे, भेट तिला. तुलाही जरा बरं वाटेल आणि तिलाही. हां? किटी, Yes. किटी, Who are you, ma'am? किटी. Oh. Her Highness Namita Pradhan. Please. Please come. किती अगं, किती प्यायलीस तू? तुला धड उभाही राहता येत नाहीये किटी. Sorry. Sorry. Please. Please come. किती सोड ग. अगं Please come. किटी, Please. अगं किटी, किटी उठ. किटी, शी. Sorry. किटी, किती अगं किती प्यायलीस तू? तुझ्यावर आम्ही एवढा विश्वास ठेवला ना, हीच आमची खूप मोठी चूक झाली. शी. Namita. Sorry. मिसेस प्रधान, तुम्ही इथे? तू वर चाललीस ना तुझ्या मैत्रिणीला भेटायला? मग तिला माझा एक निरोप दे. तुमचं आणि किटीचं काही भांडण? भांडण? माय फुट. तिला सांग पुन्हा तिचं तोंड दाखवायला येऊ नकोस मला. किटी, किटी, किटी उठ, बेडवर झोप. चल. किती दारू प्यालेस? लाज नाही वाटत तुला? किटी,
किटी सॉरी सॉरी नमिता सॉरी चुकलं माझं सॉरी मी दारू नाही पीत गप्प बस ए कोण आहे कोण ओरडतं मला कानफटात मारी देख असे तमाशे करायला लाज नाही वाटत तुला आशू आशू तू आहे वाटलं अरे नमिता प्रधान आहे ती आली होती इथे तुला अशा अवस्थेत बघून परत गेली चिडून कळतंय का काही डोक्यात शिरतंय का काही मी खरंच नाही पेत ए नमिता तू आशूला जाऊन सांग ना मी खरंच नाही पेत मला ना टेन्शन आलंय कसलं टेन्शन आलंय तुला सरोगेट मदर झाली नाहीस त्याचं ते असं साजरं करतेस दारू पिऊन हा मी माझी दुःख कोणाला सांगू पायाखालची जमीन सरकली माझ्या कोणाला सांगू सांग दादा काय ग आलीस कुठे होतीस दिवसभर तू अजून झोपला नाहीस कसा झोपणार 2 वेळा फोन आला दातार काकांचा ऑफिसमध्ये देखील गेलेला नाहीयेस तू आशू अगं तुझ्या मनात काय चाललंय ते मला कळत नाही असं वाटतंय का तुला बरं आधी काही खाल्लंयस का तू दिवसभरात दादा मला माफ कर माझ्यामुळे घरात भांडणं झाली वहिनी चिडली हे बघ अगं जे काही घडलं त्यात तुझी काहीच चूक नाहीये मीच सांगितलं नाही ना अंजुला आणि खापर तुझ्या डोक्यावर फुटलं खरं तर शिक्षा मलाच व्हायला नाही दादा खूप केलंयस तू माझ्यासाठी अजूनही करतोयस तुला मी हात जोडून सांगते माझ्यासाठी वहिनीला नाराज करू नकोस माझी बाजू घेण्यासाठी तिच्यावर चिडू नकोस अगं असं कसं म्हणतेस राग राग करण्याला काही सीमा आहे का नाही कुणाला समजूनच घ्यायचं नाही कुणाचं ऐकून घ्यायचं नाही याला काही अर्थ आहे का दादा वहिनी खूप चांगली आहे तुझ्यावर आपल्या सगळ्यांवर तिचं खूप जास्त प्रेम आहे कबूल आहे मला पण म्हणून काय इतकं ताडताड बोलायचं अगं शब्दाने झालेल्या जखमा नाही भरून निघत कशानं फार तर काळाने खपली धरते त्याच्या पण खालची जखम चिघळतच राहते एवढी साधी गोष्ट कळत नाहीये बाईला किंवा यायचं किंवाही जायचं लॉजिंग बोर्ड किंवा धर्मशाळा नाहीये ही घर आहे आणि जेवायचं नसेल तर अन्न फ्रीजमध्ये ठेवून दे जोपर्यंत या घरात राहणार आहेस तोपर्यंत अन्न तोडलेलं नाहीये तुझं जा जेवून घे
शोभा माझ्यासाठी पाणी आण. जर मी आता विचारलं की काय झालंय तर कमीत कमी 15-1 मिनिटं तू टाळाटाळ करशील. अजिबात नाही. आतापर्यंत प्रत्येक वेळेला तुम्ही मलाच मूर्खात काढले, पण शेवटी मीच बरोबर निघाले. मीता, नक्की काय झालं सांगशील का तुम्हाला? तू किटीकडे गेली होतीस ना? हो, मोकळ्या विचारांची, स्वतंत्र बुद्धीची, आधुनिक राहणीची आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी किटी, तिच्याकडेच गेले होते मी. आणि विचार ना, ती काय करत होती? तुला किटी काही उलट सुलट बोलली का? बोलली? बोलायची काही शुद्ध होती का तिला? ती दारू प्यायली होती, भरपूर दारू. स्वतःच्या पायावर धड उभंही राहता येत नव्हतं तिला. अख्ख्या घरात फक्त सिगरेट, दारू. शी. आता का गप्प आहेस? काही बोलत का नाहीस? अजूनही तुम्ही सगळे मलाच समजावणार ना? मलाच मूर्खात काढलं होतं तुम्ही. असं कसं मीता? त्या सिगरेट्सच्या बॉयफ्रेंडच्या असतील. मीता, किती संशयी आहेस ग तू. साधा मित्र असेल तो तिचा, हो ना? आज तीच मुलगी दारू पिऊन वाटेल ते बरळत होती. मीता, तू जरा काय ग? काय होतंय तुला? मीता, शुभू, नाही रे. आपल्या नशिबात मूल नाहीये. आणि आता तर माझी खात्री झाली. आणि हेच कळावं म्हणून देवाने किटीला आपल्यापर्यंत पाठवले. मीता, मला माहितीये तू आता जे काही सांगितलंस ते सगळं खरं आहे, पण या सगळ्याचा तू स्वतःला का त्रास करून घेतेस? हे बघ, आपल्याला मूल हवंय, मान्य आहे, पण ते मूल किटीकडनंच हवंय असं काही नाहीये. खरंच. तुला नको असेल ना तर जाऊ दे, पण मीता, या बाबतीत तुला कसलाही त्रास झालेला मला नाही बघवणार.